नमस्कार मित्रांनो, तुम्ही खात असलेला मध खरोखर शुद्ध आहे का? अगदी काही दिवसांपूर्वी एका नामांकित कंपनीला अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही नोटीस दिली आहे की तुमचा जो मध आहे तो 100% शुद्ध असल्याचे तुम्ही तुमच्या लेबलवरती लिहू नका. आणि म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवत आहे की शुद्ध मध कसा ओळखायचा. 10 वर्षांपासून मधमाशी पालन करतोय. शुद्ध मध ओळखायची एक टेस्ट मी आत्ता करून दाखवतो. आता आपण अशुद्ध मध पाण्यात टाकू. पाण्यात टाकल्याच्या नंतर मध हा तळाशी जमा झालाय. आपण शुद्ध मध पाण्यात टाकू. शुद्ध मध सुद्धा तळाशी जमा होतोय. तर मग आपली तर धारणा अशी आहे की अशुद्ध मध तळाशी जमा होत नसतं. तर असं कसं झालं? भेसळयुक्त मधही तळाशी आहे आणि शुद्ध मधही तळाशी. बाजारात काही नवीन प्रकारचे सिरप आले आहेत, त्यामुळे आपण ओळखू शकत नाही. जर का मधामध्ये हनीकोम्ब स्ट्रक्चर्स तयार होत असतील तर तो मध शुद्ध असेल. तसेच भेसळयुक्त मधामध्ये ते हनीकोम्ब स्ट्रक्चर्स तयार होत नाहीत.